गोष्ट सांगून येतात ना ते असे खर्च. आता ह्याला वेपर खायला आणलाय. पैस झालास का मग सांग. पैस नाही तुझ्या आणलाय जाताना पेट्रोल टाक गाडीत. घाबर सगळे आहेत ना बघा अँटिक पीस आहेत. वस्तू दिसली इथे हायवेला पण थांबलो. फॅन पण बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आज तुम्हाला प्रॉपर कळणार आहे की आपण ट्रिपसाठी जाय ट्रिपला कुठे चाललोय ते आणि जी आपली राईड होणार आहे ते आपण कुठे राईड करणार आहोत ते नवऱ्याने बघितला. या ट्रिपचं नाव असणार आहे नमस्ते. बरोबर 7:30 वाजलेत आणि गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची मात्र सुरुवात झाली. कारण काय लाईट लावली की लाईट नाही लावायची लाईट लावली छान लावली. तर आजच्या दिवसाची मात्र सुरुवात झाली आहे. तर काय दिलं आता जे आपली एंगेजमेंट करून आलतो ना तेव्हा शिवराजांचा जो ब्लॉग आहे ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती नसेल पण ते बघितलं असेल त्यांना माहिती असेल. तर तेव्हा एंगेजमेंटला गेलो त्याच्याच काळ हल्दी होत्या म्हणजे आपण शूटसाठी आहोत. तर आज परत शिवराजांचं लग्न आहे तर तिकडे चाललोय. 7:30 झालेत निघतोय आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सामान कसं आहे म्हणजे बाईकवरच चाललो आम्ही. लास्ट टाइम बाईकवरच गेलो होतो. आता बघा तरी आता जास्त आहे. लास्ट टाइम फक्त कॅमेऱ्याचीच बॅग होती. तर हे 2 ट्रायपॉड LC तिकडे चार्जर लावलंय. इकडे हा व्हिडिओचा कॅमेरा आहे. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याच्या एक कॅमेरे 2 कॅमेऱ्याचे बॅग हे आणि ह्याच्यामध्ये घेतला कुर्ता. बोललो हे नंतर तर हे सध्या हे घालून जाऊ कारण डायपर तर खराब होईल घातलं होतं. आणि तिथे 12:30 लग्न आहे. तिकडे गेल्यावर बोललो चेंज करू. आता कसं नेतोय काय करतोय काय माहिती नाही. तर तो बोललो 7:30 निघूया कारण 9ची काहीतरी बरोबर बोट आहे. लास्ट टाइम काय केलं नागोठण्यावर गेलो होतो. नागोठण्यावर जाऊन मग येताना फेरीबोट नाही आली. शेवटची फेरीबोट भेटली होती. आता जाताना तर फेरीबोटनीच चाललोय. येताना मला काय होतं 12:30 काहीतरी लग्न आहे. 5 वाजेपर्यंत ती मराठी वयात निघायची आहे. म्हणजे 5 ते 6 वाजेपर्यंत प्रोग्राम सगळा संपेल आणि आम्ही पण रिटर्न निघू. म्हणजे रात्री येताना पण प्रश्न नाही काय. पण आता हे न्यायचं कसं ना तेच विशेष आहे. तर चला हे बघा इथं कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे हे ते आहे. हे सगळं पॅक करतो आणि निघूया. बाकी तुम्हाला सगळा प्रवास एन्जॉय करायला भेटलेच. काय करतोय काय नाही थोडं सगळ्या गोष्टी दाखवत. त्यांचं कसं असतं आपण शूट करत असलो ना की सगळ्या गोष्टी प्रॉपर शूट करता येत नाही पण जेवढं होईल तेवढं दाखवेल. दोन ट्रायपॉड डायरेक्ट नको टाकू दांडी आहे मध्ये. बरोबर आहे ना. तू निघालो बाकी जास्त ऑन द वे शूटच नाही केला. मोजून एक तास झालो. 1 तास 10 मिनिटामध्ये आम्ही इकडे. आणि टायमात बोट भेटली तर डायरेक्ट 10 वाजता बोट आहे. कारण जे टायमात पोहोचत आहे एवढा बॅग रायडर फास्ट आहे त्याच्यामुळे मध्ये जाय ना शूट करायला भेटलंच नाही. कारण माझ्या हातात एवढा बॅग त्याची समोर एक बॅग होती बाकी मोबाईल घेत होता. त्यामुळे परफेक्ट टायमिंगवर आलो बघा एकदम सुटली बंद. त्याच्यामुळे आय थिंक 11:30 का 12चं लग्न आहे. जाऊन परत ते सगळं शूट वगैरे. The next day. बरोबर 9:55 झालेत आणि आजच्या दिवसाची सुरुवात. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज गोप्रो घेऊन निघालो. तर गोप्रो चार्जिंग आहे का बघू दे. ये हा फुल आहे. कारण काय झालं चार्ज करून ठेवलं होते. बरेच दिवस काढलेच नव्हते कारण आपलं ते यात्रा वगैरे हे ते चालू होतं. बाकी सगळंच चालू होतं. ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असाल काल तिकडे गेलो होतो. कुठे अरे यार वेडिंगला गेलो होतो श्रीवर्धनला. तर विषय असा झाला की तो ब्लॉग अर्धवटच झाला. म्हणजे जाईपर्यंत केलं नंतर वेडिंगमध्ये एवढं डिस्टर्ब झालो
की शूट करायला टाइमच नाही भेटला, कारण शूटच्या वेळी असंच होतं. आणि खास करून हळद वेडिंग असली त्यावेळेला ब्लॉग करायचं बोललो ना तर जमतच नाही, कारण सगळ्या गोष्टी आपल्या हातात, कॅमेरा सगळ्या गोष्टी चालू असतात समोरून 4 वेळा मारणं, त्याच्यामुळे ह्याला टाइम नाही भेटत. त्याच्यामुळे तेवढं झालं, कट केलं. काल तिकडे गेलो होतो, तिकडून ते आलो. आता परत आहे ना प्री वेडिंग आहे, त्याची सगळी तयारी चालू होती, सगळं ते बघत होतो, सगळ्या गोष्टी ते झालं, फोन वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आज तुम्हाला प्रॉपर कळणार आहे की आपण ट्रिपसाठी जाय, ट्रिपला कुठे चाललोय ते, आणि जी आपली राईड होणार आहे ते आपण कुठे राईड करणार आहोत ते. त्याच्यामुळे फक्त आज डेट ना तुम्हाला सांगणार, कारण डेटच्या अजून आमचा पण फिक्स नाही आहे, कारण कामं चालू आहेत, मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्याची सुट्टीचं पण बघायचं आहे, तो येतो नाही ते सगळ्याच गोष्टी आहेत डोक्यामध्ये चालू, कारण त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बघायचे आहेत, कामं आहेत, ते सगळं अरेंज करून मग डेट ठरवू. पण कुठे चाललोय ना ते आज तुम्हाला कळणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत ना व्हिडिओमध्ये मध्येच स्किप करू नका. आता भरपूर जण बघतात, चांगला ग्रोअप आहे, म्हणजे ज्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने चाललंय सगळं चांगलं आहे. फक्त व्हिडिओ बघते तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत कळू द्या, कारण ही जी आत्ताची राईड होणार ना, गेल्या वर्षी पण कोकण कव्हर केलं, पण ती कमी दिवसाची होती, कमी होतं, जास्त हे नव्हतं. पण आताची मोठी राईड होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आपण जातो तर फक्त रोड नाही चालत, म्हणजे मला पण ते आवडत नाही, कारण आपण एका ठिकाणी जातो, सध्या आपण एक बजेट घेऊन जातो, त्यामुळे प्रत्येक वेळी तेवढं बजेट घेऊन जाऊ माहिती नाही, आपल्याला पॉसिबल होईल नाही. पुढचं कोणाला माहिती असतं ना, पुढं चांगलं होईल नाही, ते पुढचं पुढे. पण आता जातोय ना, तर जितकं मोस्ट ऑफ जेवढं शक्य होईल ना तेवढं एक्सप्लोर करून येणार आहोत. जे राहील ते नंतर त्याला ठेवून देऊ. कोकणात गेलो, कोकणात बऱ्याचशा गोष्टी सुटल्यात, त्यानंतर त्याला ठेवून देऊ. परतच्या फेरीला 1 ना 4 वेळा पण आपण जाणार आहोत, पण ते पुढचं पण सध्या जाऊ, तेव्हा सगळं जेवढं जमलं तेवढं आपण एक्सप्लोर करून येणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्ती लोकांना पोहोचू द्या, भरपूर लोकांना पण, आपल्या फॅमिली सगळ्यांना फॅमिलीचा आपले भाग व्हा. त्याच्यामुळे आपली फॅमिली पण मोठी करायचीच आहे, आणि तुमचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ किती बनवले तरी मतलब नाही जर तुम्ही व्हिडिओ बघितलात नाही तर. त्याच्यामुळे चला आता जास्त वेळ घेत नाही, ह्या गाडीला तर घेऊन निघतो. ती पण आहे ना बाकी सर्व्हिसिंग करून आणून तिथंच ठेवून दिली, तिला पण धूळ बसला, गाडीची पण जास्त चालूच नाही केली. फक्त तिचा आता बाकी आहे राजूला मागचा टायर, बाकी ती ऑल सेट आहे, उद्या निघालो तरी पण जाऊ शकतो, बाकी ऑल सगळं करून आणलेलं आहे. तर ठीक आहे, चला गाडीवर भेटतो. निघालो घरून, पहिलं इथून जरा पैसे ट्रान्सफर करून घेऊ दे. गेला कुठं सिद्धू? हाय होतं बँकेमध्ये, पण अजून टाईम ना झाले, 10 झाले, ते ओपन झाली असेल, पण ते बघूयाचं. तो ह्यांचा ॲप आहे ना SBIचा योनोचा, त्याची गडबड होते. बघूया आहे का कोण गरजेनं पटकन द्यायचं का चालू करून. नाही का गर्दी आहे वाटते, म्हटलं जाऊचं. अजून एवढी माणसं नाही, पटकन बघू दे काय बोलतात, चालू करून घेऊ. अरे काम रिटर्न, ती एक पिशवी विसरलो, मामाकडे न्यायची, त्याच्यामुळे परत यावं लागलं. तर पप्पा भेटले, बाबा मच्छी घेऊन जा, तिकडे गेलं मच्छी आणायला. मच्छी घेतोय, ते घरी देऊ, पिशवी घेऊन जाऊ रिटर्न, कारण जवळपास आहे ना 11:22 झाले, ब्राईटनेस कमी आहे तिथून, 11:22 झाले जवळपास. मसूर का हो पप्पानं पण सोडली, ती मच्छी पण दिली घरी, आणि आता परत निघालो. हे जायचं असं ना का मध्ये काही नाही काय चालूच असतं पहिली गोष्ट म्हणजे. पण मेन महत्त्वाचं जे बँकेमधलं काम होतं ते केलं, तो ॲप चालू होत नव्हता, जो चालू केला. कारण त्यामध्ये कसं आहे, हल्ली आपण छोटं मोठं ट्रान्झॅक्शन मारतो ना, साधे 5-10 रुपये झाले, गुगल पे 1-2 रुपये झाले, पण गुगल पे हल्ली ऑनलाईनमुळं कॅशच कमी असतं खिशात. त्याच्यामुळं ते आपलं काय बोलतात, पासबुकवर जर हिशोब केलात ना तेवढे इंट्रा घ्यायच्या, तर किती पासबुक भरतो नाही, ऑलरेडी किती इंट्रा आहेत मारलेलंच नाही, अख्खा पासबुक भरतो. अशा बोललं आपलं तो ॲप जिंदाबाद, ॲपमध्ये सगळं कळतं काय आहे काय नाही, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे तो ॲप तर करून घेतला. दुसरं पण 1-2 कामं होती, ती पण कंप्लीट करून टाकली. सकाळी कसं पटकन गर्दी नसते, साईडला सगळ्या गोष्टी होतात प्रॉपर. चल जाऊया आता, पेट्रोल आता तरी टाकायचं नाही, येताना बघूया, संध्याकाळी बस क्लास आहे. अरे काय चाललंय दादा, निवडणूक कमिटी आहे यार. ट्रॅफिक झाली इकडं पण नाही ना, चला ओपन आहे. चलो इकोवाले दादा, अरे बाबा आहेत, दादा नाही बाबा आहेत.
आता सर्वांचे गॅदरिंग सुरू होतील, स्पोर्ट्स गॅदरिंग डिसेंबर महिना आल्यावर. हे बघा पोरं सगळे शाळेत चालले. उद्या इलेक्शन आहे ना, त्याच्यामुळे सगळे ड्युटीवर आहेत फुल. सावधान, पुढे चालक शिकत आहे, चालकापासून लांबूनच चाला. नवीन चालकांचा खेळ खलास असतो. हे पिशवी आहे ना हाताला, हे वाऱ्यावर जाते पाठी त्याने बोट दुखायला लागलं एवढं. गाड्यांवर कसं जेवढं हँडलला काय नसेल आणि आपण नुसते चालवणं तेवढं एकदम बेस्ट. ते नाही जमत ते हे लाव ते लाव करून. समोरच्या गाडीच्या ह्या म्हणजे ही ऑटो रिक्षा ना मिररमध्ये दिसतं की नाही मला माहिती नाही, पण ते मिररमध्ये ना असं लुक बघायला मस्त वाटतं एकदम. आपला पूर्ण हेल्मेट सगळं प्रॉपर आणि पूर्ण जर रेडी असो ना तर भारी वाटतं असं बघायला. आता मला प्रॉपर दिसतं डोळ्यांनी, पण त्याचं गोप्रोमध्ये कवर होतं की ना माहीत नाही. आणि ते आता फोन येऊन गेला एक माहीतच असेल, त्याला बोललो येतोय मी, कुठं राहिलास काय बघूया. चला आलो आता, आणि यायला काही वेळ लागत नाही, 10-12-15 मिनटं फक्त जमते. ते परत खोदले वाटते हे आपल्याकडलं आहे ना, हा प्रॉब्लेमच आहे. हे नंतर सगळ्या गोष्टी खोदाखोदी होतो. तर एक टाईम मला काय नव्हतं रे म्हणजे आता कसली घरं उभी राहिले सगळ्यांची मोठी मोठी. आता पहिलं नुसतं यायचो लहान तेव्हा नुसती जंगल असत होती, झाडे झाडे, फक्त मेनच घरं होती मोठी. आजोबा आहेत, आजोबा बघतात कोणाला. सगळे आहेत ना, हे बघा अँटिक पीस आहेत. वस्तू दिसली इथे हायवेला पण थांबलो. फॅन पण बघा मस्त बनवलेत. नंतर इकडे हे घड्याळ आहेत, छान वाटतात. सायकल पण आहे तिकडे. तिकडे शेवटला तोप आहेत मला वाटतं. इकडे इकडे आणि त्या शेवटला खोड बनवले. आणि ह्याची काय हो रेंज? हा 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 600. आता कसं आहे माहिती का, जरा इथे सरबत घेतोय तर ऊन भरपूर आहे, त्याला साधत आहे. कारण ते काय होतं थंडीचं आहे ना, नंतर होती गडबड. तिथे जरा गेलो होतो, एक दोन वस्तू बघायच्या होत्या, त्या बघितल्या, ह्याला पण बघायची होती, आपल्याला पण बघायची होती, ते पण केलं कन्फर्म. आणि मेन कसं आहे, दुसरं काम होतं इथलं आतमध्ये, ते कम्प्लीट केलं. आणि आता मेन जे आपल्या गोष्टीबद्दल डिस्कस करायचं आहे, मग येतानाच तुम्हाला बोललो काय आपल्याला कुठल्या गोष्टीबद्दल डिस्कस करायचं आहे. तो जर जाऊया तिकडे तळ्याजवळ, तिथे बसू मस्त, आणि मग बाकीच्या गोष्टी सांगतो. सगळं प्लॅनिंग काय सगळ्या गोष्टी आहेत त्या चालला होता बॅकअप पॉईंटला, सगळ्या गोष्टी आता सध्या पिऊन घेऊ आणि मग डायरेक्ट तिथे जाऊनच सांगतो. नवऱ्याने बघितला कोणच्या फ्रेंडच्या. कसं आहे माहिती काय, जे खर्च न सांगून येतात ना ते असे खर्च. आता ह्याला वेपर खायला आणलाय, पैस झालास का मग सांग. पैस नाही तुझ्या आणलाय, जाताना पेट्रोल टाक गाडीत. घाबर नको एवढा. चाललेलं तर इथून काम आटपलं, इकडे चाललेलं की बरोबर पुढचं प्लॅनिंग सांगू बसून कसं आहे काय करतो इथे पुढे जायचं आहे. हा बोलतो इकडे वेपर खायचं, इकडे घेऊन बघा. आता बस इथे आलो, घेऊन आलो पार्सल, तळ्यावर जाऊ मस्त शांततेत तिथे बसू. तर आता कसं आहे माहिती का, आमचं दोघांचं झालं जवळपास बोलणं, कारण प्रत्येक एवढं बोलणं काय तुम्हाला दाखवू शकत नाही. बोललं तुम्ही पण बोर आहात काय करायचं काय नाही. कारण कसं आता डिसेंबर म्हणजे ह्या महिन्याच्या एंडिंगचा प्लॅन चालू होतं, पण कसं होतं माझी पण काम चालू होते, ह्याच्या पण सुट्टीचा प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे ह्या महिन्याच्या एंडिंगला तर आपण जात नाही, जाणार नेक्स्ट इयरला, पण नेक्स्ट इयरला स्टार्टलाच जाऊ. फक्त तारीख फिक्स नाही केली कुठल्या तारखेला जातो ते, ती तारीख आता आम्ही करू बोलून फिक्स. पण आपण सायलेंट कर, तो ओरडत राहील परत. हां तर सायलेंट कर. तर मेन काय ही चाललोय कुठे, ही ट्रिप आपली होणार आहे साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे. पूर्ण आपण साऊथ इंडिया जेवढं आपल्याला जमेल ना, मिनिमम 20 दिवसाचं टार्गेट ठेवलं मिनिमम.
त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतं, त्याच्यापेक्षा वाढणार नाहीच, कमी झालं तर कमी होऊ शकतात जर पटापट अंतर कव्हर झालं तर. पण मिनिमम 20 दिवसाचं टार्गेट आहे आणि पूर्ण आपण साऊथ इंडिया कव्हर करणार आहोत. लास्ट कन्याकुमारीपर्यंत आपण जाणार आहोत. भारताचं आपलं जे शेवटचं टोक आहे साऊथ साईडचं ते कन्याकुमारीपर्यंत आपण जाणार आहोत, तिथपर्यंत बघून येणार आहोत. कारण आता कसं आहे, पहिलं कोकण केलं, त्याच्यानंतर हा खालचा पट्टा कव्हर करू, नेक्स्ट टाईमला वरती 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 असे धाव करत सगळं. त्याच्यामुळे पूर्ण ही कन्याकुमारीपर्यंतची आपली ट्रिप होणार आहे. भारी भारी कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला अजून पण कोणी ए बाबा कशा रेव्हान वाजवते यार, हे जातं तुमचं बघते बघ काय त्याला कुठं चाललाय, जे घालवेत काय माहिती, उगत 10 वेळा. हा, तर भारी भारी कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मस्त मजा येणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. आणि आतमधल्या जेवढ्या गोष्टी होतील ना, म्हणजे बाहेरच्या तर आहेतच, जे मेन स्पॉटवर आहेत, मैसूर पॅलेस झालं, असं मेन जे तोंडावर आहेत मोजण्यासाठी, ते तर आपण बघणारच आहोत. पण आतमध्ये जेवढं जमेल ना तेवढं आतमध्ये लाईफ वगैरे ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार होतो. आणि केरळमध्ये पण आपली एक फॅमिली आहे, त्यांच्याशी करणार आहोत कॉन्टॅक्ट. जर तिथे त्यांची जर राहायचं झालं तर एकदम बेस्ट करण्याचं, लोकल फूड वगैरे, तिथं राहण्याचं कसं आहे, घर कसे आहेत, सगळ्या गोष्टीने, आतमधला गाव कसा भेटतो, सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर ती मजा अजून बघायला मजा येईल. तर असं सगळं प्लॅनिंग आहे. काय होतं काय नाही बाकीचे तुम्हाला अपडेट भेटत जातील. फक्त या ट्रिपचं थोडं नाव ठरवतं, काय ठेवू शकतो. एक माझ्या डोक्यात होतं की नमस्ते कन्याकुमारी म्हणून ठेवायचं एक नाव. बघ जरा, बघूया काहीतरी 2 नाव चांगलं, एक जरा नाव सुचतंय. कोणाला तर चांगलं वाटत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये या व्हिडिओ टाकू शकता की बाबा हे नाव ठेव, पुढल्या ब्लॉगमध्ये ते आपण करू फायनल. जरा आमचं पण चालू आहे नाव काय ठेवतं. नमस्ते कन्याकुमारी एक माझ्या डोक्यात होतं, पण बघूया अजून तरी काय होत आहे. तर मजा येणार आहे, त्याच्यामुळे आहे ना तुम्ही पण एन्जॉय करणार आहात. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मेन म्हणजे. तर पहिले खाऊन घेतो, बाकीचं काय असेल ते तुम्हाला नंतर सांगतो पुढं. आता कसं आहे माहिती आहे का, हे खाल्लं वगैरे निघालो आम्ही. तर मेन काय, आता जाणार साऊथ इंडियनला तुम्हाला सांगितलं मी. पण आता साऊथ इंडियनमध्ये काय काय कसा रूट असेल सगळ्या गोष्टी आहेत ना, ते येणार आहे. आता जसं जसं जवळच जाईल ना तशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल. जसं की आपण कोकण रोड ट्रिप पूर्ण कव्हर केली होती, जेव्हा कसं प्रॉपर तिथं मॅपिंग केलं होतं की कसं इथून जाणार आहोत, कुठे जाणार आहोत, नंतर काय बघणार आहोत. तर ह्या वेळची मॅपिंग आहे ना ती एकदम भारी आहे, कारण त्याचा कंटेंट आहे ना मी काढून ठेवला की कसं शूट करायचं आहे, शूट म्हणजे तो कसा दिसणार आहे. त्याच्यामुळे ते बघायला पण तुम्हाला मजा येईल. त्याच्यामुळे ज्या ज्या रील्सच्या व्हिडिओ आहेत ना त्या पण होणार आहेत आपल्या प्रथमेश पाटील ऑफिशियलला आणि आपल्या फेसबुकला, सॉरी यूट्यूबला पण टाकेन मी शॉर्ट्सला. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, मेन म्हणजे काय काय आपण तिथे बघणार आहोत त्या सगळ्या गोष्टींना मॅपिंग, सगळ्या गोष्टी त्या प्रॉपर तुम्हाला रील्सच्या आणि आपल्या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जातोय फक्त ट्रिपचं हे नावाचं काय करायचं, कुठला तेच टाकायचं की कसं काय ठरवतो नाव काहीतरी कोकण. आता एक माझं नमस्ते कन्याकुमारी एक डोक्याचं नाव, आता ह्याला तेच बोललो बघ. आणि तुम्हाला पण कोणतं सजेस्ट वाटत असेल ना तर मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये की हे नाव आपण टाकू शकतो, त्यानुसार आपण ठरवूया. तर चाललो निघतो. त्याला सोडला, डिस्कस झालं सगळं आणि आता निघालो. कारण जवळपास 1:45 व्हायला आले आणि 4 वाजता परत क्लास आहे. त्याच्यामुळे आता काय जेवत नाही, तर ते खाल्लं आहे ना तर आता ठीक आहे. कारण सकाळी नाश्ता आज झाला चांगला, बोरची चपाती 4-5 चपात्याच खाल्ल्या सकाळी, त्याच्यामुळे नाश्ता दाबून झाला आहे. नंतर जेवणाची का भूक नंतर तर बुफल खाल्ला. तर फायनली या ट्रिपचं नाव असणार आहे आणि आपण तिकडे चाललो आहे साऊथ इंडियाला. आणि या ट्रिपचं नाव असणार आहे नमस्ते कन्याकुमारी. पण हे नाव कन्फर्म असेल की ते माहिती नाही, माझ्या मनात तर आहे हेच नाव ठेवावं. त्याला पण विचारलं आहे काय आहे काय नाही, कारण दोघांनी मिळून डिस्कस करून ते नाव ट्रिपचं ठरवू. आणि आपली आहे ना प्लेलिस्ट तयार होईल. सध्या नमस्ते कन्याकुमारीत नाव ठेवून प्लेलिस्टचं, नंतर केलं तर करीन चेंज मी. नंतर जे नाव असेल ना आपलं, समजा हेच राहिलं तर बेस्टच आहे, हेच राहील. किंवा चेंज केलं आपण तर ते नाव प्लेलिस्टमध्ये असेल आणि त्या प्लेलिस्ट रिलेटेड करीन. आता ही एक व्हिडिओ राहील. ह्याच्यानंतर ज्या आपल्या ज्या ट्रिप रिलेटेड ज्या व्हिडिओ असतील, ट्रिपला जाईपर्यंत जे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याच्या प्लेलिस्टमध्ये बघायला भेटेल स्टार्ट टू एंड. आणि ट्रिपचा जेवढे दिवस असणार ते आता बघायलाच भेटणार. त्याच्यामुळे मस्त कंटेंट आहे यार, मस्त कंटेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, असं कंटिन्यू सांगतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला मस्त मोटो ब्लॉग, नंतर लाईफस्टाईल, सगळं तिकडच्या गोष्टी जेवढं जमेल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही एकदम टेन्शन घ्यायचं नाही. मस्त घरी आपला व्हिडिओ सकाळी 9 वाजता येतो. त्याच्यामुळे घरी मस्तपैकी आपलं नाश्त्याचा टायमिंग असतं, नाश्ता करा. घरी असाल, ऑफिसमध्ये असाल, दुसरं कुठे असाल, आपला व्हिडिओ 9 वाजता बरोबर वॉच करायला विसरू नका. 9 वाजता व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. जेव्हा आपण बाहेर असणार तेव्हा पण आपला 9 वाजताच व्हिडिओ येणार आहे.
त्याच्यामुळे तुमचा नाश्त्यासोबत आपला व्हिडिओ एन्जॉय करा, मजा येणार आहे. चला आता आलो रिटर्न घरी. आता काय इथून जाणार आहे, जवळपास झाला 2:30 व्हायला आले. त्या इथून जेवत का नाही, जरासं एक झोप काढतो. 4 वाजता क्लास आहे, त्याच्यामुळे बाकी पुढचं शेड्यूल हेच आहे. तर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं काय वाटलं नक्की सांगा. आणि ट्रिप आपली मस्त होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय करायचं मला सांगायला नको. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ए बाबा चल व्हिडिओ तरी एंड करू दे बाबा नीट. तू पण काय रे दे कट आम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.